नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या पीआर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टीईटी पेपर 1 व पेपर 2 चे महत्त्वपूर्ण काही प्रश्न, जे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर। मित्रांनो, लक्षात ठेवा, हे 100% प्रश्न विचारले जातात पेपरला आणि हेच वारंवार विचारले जातात। याच्यामध्ये आपण बघणार आहोत अति महत्त्वाचे प्रश्न, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप उपयुक्तदायक आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही। चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते? जे मानसशास्त्राचे जनक आहे त्याला कोणाला म्हटले जाते? ॲरिस्टॉटल। ॲरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते। ऑप्शन बी एकदम बरोबर आहे। पुढचा प्रश्न, डी ॲनिमा। डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक कोण आहे? डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक कोण आहे? ॲरिस्टॉटल हेच आहे। ॲरिस्टॉटल हे डी ॲनिमा या ग्रंथाचे लेखक आहे। ऑप्शन डी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, आत्म्याचे शास्त्र तेच मानसशास्त्र। आत्म्याचे शास्त्र तेच मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? कोणी केलेली आहे मित्रांनो? ऑप्शन क, ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न, रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला मित्रांनो? ऑप्शन क, प्लेटो यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला। ऑप्शन क एकदम बरोबर आहे। पुढचा प्रश्न, भौतिकशास्त्राने केलेल्या प्रगतीने प्रभावित होऊन 1879 मध्ये लिप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? कोणी सुरू केली होती मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन क, नाही मित्रांनो, ऑप्शन ब, विल्यम वुंट। कोण केली? तर विल्यम वुंट यांनी केली होती। मित्रांनो, जसं मी प्रश्न वाचतो तेच तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा कमेंटमध्ये। पुढचा प्रश्न, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ कोण होता? मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करणारा मानसशास्त्रज्ञ कोण होता? याचं उत्तर आहे ऑप्शन अ, जे.बी. वॉटसन। जे.बी. वॉटसन हे होते। पुढचा प्रश्न, वर्तन उद्दीपक जीव प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडले? वर्तन बरोबर उद्दीपक प्लस जीव अधिक प्रतिक्रिया हे वर्तनाचे सूत्र कोणी मांडले? कोणी मांडले तर मित्रांनो? ऑप्शन ब, वुडवर्थ यांनी वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया ही सूत्र मांडले। पुढचा प्रश्न, अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय। ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? अशी व्याख्या कोणी केली होती? तर ऑप्शन क, सी.ई. स्निकर। कोण केली होती? सी.ई. स्निकर। पुढचा प्रश्न, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणती? शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणती मित्रांनो? तर ऑप्शन डी, अ, ब, क मधील सर्व। म्हणजे कोणती प्रक्रिया लक्षात ठेवा? अखंडपणे चालणारी प्रक्रिया, स्वयंप्रेरित प्रक्रिया, नैसर्गिक व सहज प्रक्रिया। ऑप्शन डी एकदम बरोबर आहे। पुढचा प्रश्न, शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते का? शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज असते का? कारण असते तर कारण काय? तर याचं उत्तर आहे वरील सर्व गोष्टी। कोणत्या गोष्टी आहे? परिणामकारक अध्यापन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी, उत्तम नागरिक घडवण्यासाठी। याचं उत्तर आहे ऑप्शन डी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, वर्तन अभ्यास पद्धतीमधील शास्त्रीय पद्धत कोणती असते? कोणती असते मित्रांनो शास्त्रीय पद्धत? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, निरीक्षण। निरीक्षण हे शास्त्रीय पद्धत असते। ऑप्शन बी एकदम बरोबर। पुढचा प्रश्न, अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करणारी पद्धत कोणती असते? अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाने निरीक्षण करणारी पद्धत कोणती असते? तर ऑप्शन क, आत्मनिरीक्षण। काय असते? तर आत्मनिरीक्षण असते। पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे सांगा। आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे सांगा। याचे फायदे कोणते मित्रांनो? ऑप्शन डी, वरील सर्व फायदे होतात। कोणते फायदे होतात आत्मनिरीक्षणाने? ही पद्धती विश्वासाची आहे, आत्मदोष कमी करता येतो या पद्धतीने आणि स्वतंत्र प्रयोगशाळा लागत नाही। पुढचा प्रश्न, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे काय असते? काय असते मित्रांनो? तर बाह्य निरीक्षण। ऑप्शन क एकदम बरोबर। काय असते? तर बाह्य निरीक्षण एकदम बरोबर आहे। पुढचा प्रश्न, आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे कोणते आहेत? आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे कोणते आहे मित्रांनो? तर वरील सर्व तोटे होतात। काय असतात? मुले वेडी, मतिमंद माणसे इत्यादींसाठी वापरता येत नाही, आत्मनिरीक्षण करणे कठीण होतं, याचे निरीक्षण विश्वासार्ह नसतात। पुढचा प्रश्न, खूप आनंद झाल्यावर किंवा खूप राग आल्यावर आपल्या होणाऱ्या बदलांची स्वतःच नोंद घेण्याची प्रक्रियेत खालीलपैकी कोणती संज्ञा देता येईल? कोणती संज्ञा देता येईल मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, आत्मनिरीक्षण। आत्मनिरीक्षण हे संज्ञा देता येईल। पुढचा प्रश्न, निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने दाखवून दिले आहे। निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे डॅश डॅश या मानसशास्त्राने दाखवून दिलेले आहे। कोण दाखवले मित्रांनो? तर जे.बी. वॉटसन। ऑप्शन बी एकदम बरोबर, जे.बी. वॉटसन यांनी दाखवून दिले आहे।
पुढचा प्रश्न, नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाची नोंदणी म्हणजे काय असते? काय असते मित्रांनो? तर प्रायोगिक पद्धत. ऑप्शन क एकदम बरोबर आहे, प्रायोगिक पद्धत असते. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धती वैशिष्ट्य हे की काय याची पद्धत? तर ऑप्शन बी, ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे. ही पद्धत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध आहे. पुढचं, खालीलपैकी कोणता घटक सर्वेक्षण आहे पद्धतीस लागू होत नाही? खालीलपैकी कोणता घटक पद्धतीस लागू होत नाही? कोणता होत नाही? तर ऑप्शन अ, विद्यार्थ्याला प्रयोग कराव्यास लावणे हे घटक सर्वेक्षण पद्धतीत लागू होत नाही. पुढचा प्रश्न 21, मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी कोणत्या पद्धतीत वापरतात? मुलाखत आणि प्रश्नावली या दोन गोष्टी कोणत्या पद्धतीत वापरतात मित्रांनो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, क, सर्वेक्षण. याचं उत्तर काय? ऑप्शन क, सर्वेक्षण. पुढचा प्रश्न, स्वपरिस्थितीचे यथार्थ चित्रण डॅश या पद्धती केले जातात असल्याने ही पद्धती लोकप्रिय ठरली आहे. कोणती पद्धती लोकप्रिय ठरलेली आहे मित्रांनो? ऑप्शन डी, सर्वेक्षण. ऑप्शन डी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत ती डॅश होय. कोणती पद्धत आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे ऑप्शन क, जीवन वृत्तांत. कोणता? जीवन वृत्तांत. पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीत एक घटक नियंत्रित असतो तर दुसरा घटक टिंबटिंब असतो. दुसरा घटक कोणता असतो मित्रांनो? तर प्रायोगिक. काय असतो? तर प्रायोगिक. प्रायोगिक पद्धतीत एक घटक नियंत्रित असतो तर दुसरा घटक काय असतो? तर प्रायोगिक असतो. याचं उत्तर एकदम बरोबर, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, आई वडील शेजारी इत्यादींनी केलेले निरीक्षण म्हणजे काय असतं? आई वडील शेजारी इत्यादींनी केलेले निरीक्षण म्हणजे काय असतं मित्रांनो? तर सामूहिक निरीक्षण. काय असतात? सामूहिक निरीक्षण. ऑप्शन एक म्हणजे सामूहिक निरीक्षण म्हणजे सामान्य निरीक्षण, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक जीवन वृत्तांत पद्धतीने वैशिष्ट्य आहे असे कोण म्हणता येणार नाही? असे म्हणता येणार नाही. काय म्हणता येणार नाही? कारण की वेळखाऊ व खर्चिक आहे. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा, मानवी वर्तनातील विकास डॅश असतो. मानवी वर्तनातील विकास डॅश असतो. काय असतं मित्रांनो याचा विकास? तर ऑप्शन अ, ब, क मधील तिन्ही, शारीरिक, भावनिक आणि क्रियात्मक हे तिन्ही असतात. पुढचा प्रश्न, व्यक्तीचा विकास, अभिव्यक्ती, सुसंस्कार, वर्तन बदल म्हणजे काय असतं? व्यक्तीचा विकास, अभिव्यक्ती, सुसंस्कार, वर्तन बदल म्हणजे काय असतं? तर काय असतं मित्रांनो याचं उत्तर? शिक्षण. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, मुलगा पाहायला शिकतो किंवा सर्कसशील हत्ती घंटा वाजवतो हे त्याचे टिंबटिंब होय. मुलगा पोहायला शिकतो किंवा सर्कसशील हत्ती घंटा वाजवतो हे त्याचे टिंबटिंब होय. काय होय? हे अध्ययन होय. ऑप्शन क एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रिया ही काय असते? अध्ययन प्रक्रिया हे काय असते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, अ, ब, क मधील सर्व. सतत असते, हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे, आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, डॅश ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. डॅश ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. कोणती प्रक्रिया आहे? तर अध्ययन. पुढचा प्रश्न, समायोजन म्हणजे काय असतं? समायोजन म्हणजे काय असतं मित्रांनो? समायोजन म्हणजे ऑप्शन बी, परिस्थितीशी मिळजुळते घेणे. परिस्थितीशी मिळते घेणे हे समायोजन होय. पुढं, आवर्तनाच्या परिणामाने टिंबटिंब वाढीस लागते. काय लागते? तर कौशल्य लागते. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढं, एखादं कौशल्य संपादन, विद्यार्थ्याचे प्रयत्न व त्याची प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्याच्या मदतीने समाजात त्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? अध्ययन वक्र. काय म्हणतात? अध्ययन वक्र म्हणतात. पुढं, अध्ययन वक्रातील प्रगती थांबण्याचा काळ खालीलपैकी कोणत्या पर्यायात अचूकरित्या नमूद केलेले आहे? कोणतं पर्याय नमूद केलेलं आहे? तर ऑप्शन सी, पठारावस्था. कोणता? पठारावस्थामध्ये केलेले आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व खालीलपैकी कोणत्या पर्यायात नमूद केलेले आहे? कोणत्या पर्यायात नमूद केलेलं आहे मित्रांनो? तर ऑप्शन डी, ब, क या तिन्ही पर्यायात नमूद केलेलं आहे. तर बघूया कोणते येते. विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग समजतो, शिक्षक योग्य अध्यापन पद्धतीत वापरू शकतो आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. पुढं, अध्ययन विषयक उपपत्ती मांडणारा पहिला बहुमान डॅश या शास्त्राला मिळते. कोण मिळते? तर ऑप्शन बी, थॉर्नडाईक. कोण मिळते? तर थॉर्नडाईक यांना मिळते. पुढं, अध्ययन विषयक जे 3 नियम थॉर्नडाईकने सांगितले ते म्हणजे कोणते आहे? तर कोणते मित्रांनो? अ, ब, क हे मध्ये सर्व आहे. कोणते कोणते? सज्जतेचा किंवा तयारीचा, परिणामाचा आणि पुनरावृत्तीचा हे 3 त्यांनी थॉर्नडाईक यांनी सांगितलेले आहे. पुढं, अभिजात, अभिसंधान, उपपत्ती मांडणारा शास्त्र टिंबटिंब हा होय. अभिजात, अभिसंधान, उपपत्ती सांगणारा शास्त्र हा होय. कोण आहे? तर पेव्हलो हे होय. पुढचा प्रश्न, बंदीवाद हा अध्ययन विषयक
बंदीवाद हा अध्ययनविषयक विचारणीस मानसशास्त्रीय आधार असल्याचे दिसून येते. या विचारणीचा जनक म्हणून कोणाचा नामोल्लेख करावा? कोणाचा नामोल्लेख करावा मित्रांनो? तर ऑप्शन अ वॉटसनचा करावा. पुढचा प्रश्न, अभिजात अभिसंधानुसार टिंबटिंब असते. का असते मित्रांनो? तर वरतील सगळं कोणतं असतं मित्रांनो? तर अभिजात अभिंधानुसार टिंबटिंब असते. ते तिन्ही गोष्टी असतात. कारण ते आपण अनेक नवीन गोष्टी शिकतो, आत्महत्येचे प्रगती टप्प्यात वाढतात आणि वर्तमानातील गोष्टी घडतात आणि आवश्यक रंग येतात. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न 42, सहज प्रवृत्ती म्हणजे टिंबटिंब या शास्त्राचे मत आहे. साधक सहज प्रवृत्ती म्हणजे या शास्त्रज्ञाचे मदक आहे. याचं उत्तर काय मित्रांनो? तर ऑप्शन बी सी सिझनेकर. पुढचा प्रश्न, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचे अध्ययन. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीचे अध्ययन कोण आहे मित्रांनो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क अनुभवात्मक असते. काय ते? अनुभवात्मक असते. पुढचा प्रश्न, मनोवृत्तीची घडण टिंबटिंब असते. मनोवृत्तीची घडण टिंबटिंब असते. काय असते मित्रांनो? ही महत्त्वाची असते. पुढचा प्रश्न, एडवर्ड टॉलमनने उंदीर लावणारे कार्य टिंबटिंब या उपपरिषदेशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे मित्रांनो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी मध्यवर्तीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोणाला म्हटलं जातं म्हणजे? तर लेविन. कोणाला? तर लेविन यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न, अध्ययनविषयक उपपत्ती संबंधित मूलभूत प्रश्न मिळवणारा विशेष भर देणारे शास्त्र हे होते. कोण येतं मित्रांनो? तर मध्यवर्ती वृत्ती हे